सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठ करा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर. जाणीव श्वासाची. इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. याकरिता आहे तो श्वास सोडून घेऊया, एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. कृती थांबवायची आहे. कपालभाती नंतर येणारी श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. पहिल्या उच्चाराकरिता आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नवमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे. जोडलेले हात कपाळ बंद. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होतो. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमुद्रा, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी येऊन कडे. समोर उजवा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन यायचा आहे. आपल्या पाचही बोटं डाव्या हाताची उजव्या पावलामध्ये गुंफवायची आणि थोडासा पाऊल आपल्याला चवड्याचा जो भाग आहे तो थोडासा वर खाली करायचा. चवड्याचा भाग थोडासा वर खाली. 3 ते 4 वेळा कृती करायची आणि मग रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1
2 3 4 5. कुठे थांबायचे. तर थोडीशी टाच जी आहे उजव्या पायाची ती आपल्या ओटीपोटाकडे सरकवून घ्यायची आहे. आणि आता आपण करतोय हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर, जमिनीकडे वर, जमिनीकडे वर, जमिनीकडे. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. परत नकळत आपली पाठ सुद्धा पुढे मागे हल्ली जाते. तर आपल्याला ती जाणीवपूर्वक स्थिर ठेवायची. हालचाल फक्त पायामध्ये होते. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुढे थांबायची आहे. आणि थोडंसं पाय आपल्याला वर उचलून घ्यायचं. बेबी पोस्चर आपण करणार आहोत. आणि आता जास्तीत जास्त डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. बरोबर. डावीकडे उजवीकडे. छान. आता असाच पाय ठेवायचा, पाय समोरच ठेवायचा. आणि आता आपला जो अंगठा आहे उजव्या पायाचा तो बघा कपाळाला लागतोय का. फक्त कपाळ पुढे नाही घ्यायचं. दोन्ही हाताने आपला पाय पकडला तरी चालेल, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि पाऊल जे आहे ते आपल्या कपाळाला लावण्याचा प्रयत्न करा. बघ फक्त डोकं वर हाताला पुढे नाही घ्यायचं. ठीक आहे. उजवा पाय सरळ करा. ही स्मृती आता डाव्या बाजूला. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या खाली असेल. उजव्या हाताची पाचही बोटं डाव्या पायाच्या बोटांमध्ये गुंफून घ्यायची. आणि थोडासा चौड्याचा भाग वर खाली करायचा आहे. 1 2 3 4 5 6. आणि रोटेशन करून घेऊया. क्लॉकवाईज 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. आणि आता आपण करणार आहोत बेबी पोस्चर. थोडासा पाय वर उचलून घ्यायचा आहे. आणि आता जास्तीत जास्त उजवीकडे डावीकडे. 1 उजवीकडे डावीकडे, 2 उजवीकडे डावीकडे. अगदी सावकाश करा. पूर्ण हलायची गरज नाहीये. पाय असाच ठेवा समोर. आणि सावकाश एकदा उजवीकडे घेऊन जा आणि मग डावीकडे. पूर्ण पाठ न हलवता हा सावकाश करू. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. बरोबर. जसं आपण बाळाला काळजीपूर्वक जसं हाताळतो तसंच आपल्याला या पायाची मुवमेंट करायची आहे. आणि आता आपलं हे पाऊल जे आहे ते आपण हे नाही केलं ना, हाफ बटरफ्लाय नाही केलं. थोडस टाच आपल्या ओटीपोटाकडे घ्यायची उजव्या साईडच्या. आणि गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे वर, जमिनीकडे. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता डाव्या पायाचं पाऊल आपल्या कपाळाला लावण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कपाळ मात्र पुढे नाही घ्यायचंय. बघा या पद्धतीने. छान. सावकाश खाली, डावा पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पाय मध्यंतर, विश्रांती. बटरफ्लाय सॉरी नौका चक्की चालन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे. आणि अशी घट्ट मूठ करायची आहे. हात असे समोर ठेवायचे. एक श्वास म्हणून घेत थोडस मागे झुकायचंय. आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 जसं आपण चक्की चालवतो त्याप्रमाणे. 2 जाता जळतो त्याप्रमाणे. 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचंय. 5 वेळा झाल्यावर पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 2 3 4
5. कृती थांबवायची. दोन्ही पाय पुन्हा सरळ होतील जुळलेले आणि करणार आहोत नौकाचालन. दोन्ही हाताची मुठी वळून घ्यायचे, हात समोर असतील. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2, 3, 4, 5. मध्यभागी थांबायचंय. दोन्ही हात पुन्हा समोर असतील. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2, 3, 4, 5. कृती थांबायची. दोन्ही पायांना नंतर घ्यायचं आणि विश्रांती. आज आपण नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे वक्रासन. तर ते कसं केलं जातं हे आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. एक मिनिट. वक्रासन आधी कसं केलं जातं आधी बघून घेऊ आपण, मग आपण एकत्रित करणार आहोत. कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना हर्नियाचा त्रास आहे, अल्सरचा त्रास आहे, अपेंडिक्सचा त्रास आहे किंवा पोटासंबंधी इतर कोणतेही विकार असतील तर त्यांनी हे वक्रासन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर पाठकण्याचे जर काही विकार असतील तर त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. वक्रासनाचे फायदे असे आहेत की आपलं डायबेटिस प्रतिबंधात्मक ते मानलं जातं. त्याचबरोबर पोटाचं आरोग्य सुधारतं, आपलं श्वसन मार्ग सुधारतो. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाची जी वाढलेला भाग आहे तो कमी करायचा आहे, त्याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत आणि मग हळूहळू आपण ऍडव्हान्स कडे जाणार आहोत. तर सुरुवातीला दोन्ही पायाशी जुळलेले ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. बघा सुरुवातीला आपण हा आपल्या पोटऱ्यांच्या इथे ठेवलेला आहे. उजव्या पायाचं पाऊल जे आहे ते डाव्या पायाच्या पोटरीच्या इथे ठेवलेलं आहे. आज आपण अगदी सोपी कृती बघतोय. मी तुम्हाला पूर्ण दिसतीये ना. उजव्या पायाचं पाऊल जे आहे ते डाव्या पोटरीच्या इथे ठेवलेलं आहे. उजवा हात मागे बघा या प्रकारे, जिथे आपला पाठकणा आहे तिथे सीट पासून थोडासा लांब आहे, अगदी थोडासा लांब. आणि त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या कोपराचा स्पर्श उजव्या गुडघ्याला होईल बघा या प्रकारे. ओके. 4 वर्षापूर्वी झाला होता ना. जर त्रास होत नसेल ना पोटाच्या इथे रोहिणीताई तर करायला काही हरकत नाहीये आणि आपण अगदी सोपी कृती करतोय. जर दुखत असेल, वेदना असेल तर करणं टाळा. ठीक आहे. या प्रकारे ही आपण कृती केली की त्यानंतर डावा आपला जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर घेऊन डाव्या कोपराचा स्पर्श आपल्या उजव्या गुडघ्याला झाला. त्यानंतर हे डाव्या पायाचं सॉरी जो हात तो एकतर तुम्ही जमिनीच्या दिशेने सैल कर सोडू शकता किंवा आपलं पाऊल पकडायचं उजव्या पायाचं. पाऊलाचा जो घोटा आहे, अँकलचा भाग आहे तो पकडू शकता. कधी कधी आपल्याला थोडेसे हात आपले रिजिड असतात, आपल्याला सवय नसते, तर तिथपर्यंत जात नसेल तर हात जमिनीच्या दिशेने असा या प्रकारे सैल कर सोडून द्यायचा. उजवा हात मागे आहे. त्यानंतर उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आपण ही अगदी सोपी कृती केलेली आहे वक्रासनाची. उलट चाल करताना मान मध्यभागी येईल. हाताची जी आपण स्थिती घेतलेली आहे ती सोडून द्यायची. उजवा पाय सरळ करायचा आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पोटरीच्या इथे, डावा हात मागे असेल त्या प्रकारे. आपला पाठकणा सरळ राहील
उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो क्रॉस करून डाव्या पावलाच्या इथे घेऊन जायचा. डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि मग सावकाश मान मध्यभागी, हाताचा वेळ सोडून द्यायचा, डावा पाय सरळ करायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर, पूर्वस्थिती, दोन्ही हात शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ. उजवा पाय प्रथम फोल्ड करा आणि तो डाव्या पोटरीच्या इथे ठेवा. उजवा पाय फोल्ड करून डाव्या पोटरीच्या इथे ठेवा. उजवा हात मागे असेल आपल्या सीटच्या इथे किंवा आपल्या पाठकण्याच्या इथे. बरोबर. आता जास्त असं मागे नाही झुकायचंय, एकदम सरळ बसण्याचा प्रयत्न करा. हा, आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर आणि अपोजिट साइडने, विरुद्ध बाजूने तो उजव्या पायाच्या पलीकडे घेऊन, अपोजिट साइड. बरोबर. हा, आता आपल्याला आपण असा हात ठेवतो, तर तो असा न ठेवता असा थोडासा, जसं आपण एखादी ग्रिप पकडतो ना त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची. म्हणजे आपल्याला आपला अँकल पकडायचा आहे, या प्रकारे थोडासा आपल्याला हात ऍडजस्ट करायचा. जर आपला हात अँकल पर्यंत जात नसेल तर तो हात जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या, काही हरकत नाही. ठीक आहे, ही कृती प्रत्येकाला समजली आहे. आणि त्यानंतर उजव्या साईडने मागे वळायचं आहे आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. बघा, आपल्या पूर्णपणे पोटाच्या इथे एक वक्रता येते, एक पीळ मिळतो, त्याकडे लक्ष, जाणीव श्वासाची. आपापल्या क्षमतेने इथे थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हाताचा जो विळखा घेतलाय तो सोडून द्यायचा. उजवा पाय सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती. ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, पुन्हा हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या पोटरीच्या इथे असेल. डावा हात मागे असेल आपल्या पाठकड्याच्या इथे, म्हणजे आपला पाठकणा सरळ राहतो. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो क्रॉस करून डाव्या पावलाच्या इकडे घेऊन यायचा हात. बरोबर. हाताचा पंजा डाव्या पावलाच्या इथे असेल. शक्य असेल तर आपल्याला घोटा पकडायचा आहे किंवा हात, डावा हात जमिनीच्या दिशेने बघा, या प्रकारे सैल सोडून द्या, एकदम लूज सोडून द्या, काही हरकत नाही. हा, ओके, पकडता आलेला आहे. ठीक आहे, रोहिताई तुम्ही अगदी सावकाश प्रयत्न करा यथाशक्ती. त्यानंतर डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपली हनुवटी डाव्या खांद्याकडे समांतर येईल एवढं आपल्याला मागे बघण्याचा प्रयत्न करा. ओव्हर ट्राय मात्र करायचा नाही. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करा. देहधारणा, आपण जो आकृती बंध आपल्या शरीराचा झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. पोटाच्या इथे आता बघा पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे, पीळ आलेला आहे, वक्रता आलेली आहे. मानेच्या इथे पुन्हा एकदा ताण दाब जाणवतोय. प्राणधारणा, जाणीव श्वासाची. उलट चाल करूया. एक श्वास धरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून घ्यायचा, डावा पाय सरळ आणि विश्रांती. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मध्ये सैल सोडून विश्रांती. आणि आता करणार आहोत जानु शिरासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात आपले आता उजव्या पायाच्या मांडीवर असतील. पाठकणा आपला सरळ असेल. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुकायचं. सुरुवातीला
आधी फॉरवर्ड बेंड कमरेतनं घ्या. बरोबर. आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न करा किंवा पावलाची बोट आपापल्या क्षमतेने यथाशक्ती प्रयत्न. ठीक आहे. आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून पोटावर दाब येतोय. पाय पूर्णपणे स्ट्रेच झालाय, ताणला गेलाय. त्याकडे लक्ष. जाणीव श्वासाची. 1 ते 2 श्वास इथे थांबायचंय. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि आता सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होईल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डावा पाय सरळ. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. टाच अगदी शरीराच्या जवळ येऊ देत. पाठकणा सरळ. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हात पायाला घासत घासत कमरेतनं आधी पुढे झुकायचं. अगदी सावकाश कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हातांनी आपलं टाच पायाची बोट किंवा तळवा पकडायचा प्रयत्न करा. त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न किंवा गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या आपलं कपाळ. दोन्ही हाताची भोकळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेली आहे. थोडा वेळ थांबायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पोटाची स्नायू रिलॅक्स. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. उजवा पाय सरळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि तसा अवकाश एका कुशीला आज पोटावर पडून एक आसन दाखवते आणि मग आपण एकत्रित सगळी आसनं करूया. बाकी शयन स्थितीमध्ये आज आपण पूर्ण पवनमुक्त आसन बघणार आहोत. तर तेही कसं केलं जातं बघूया आणि मग आपण एकत्रित करू सगळी आसनं. एका कुशीला पडून शयन स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आज आपण बघणार आहोत पूर्ण पवनमुक्त आसन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर घ्यायचे आणि मग ते फोल्ड करायचे या प्रकारे. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पुढची कृती करायची नाहीये. त्यांनी फक्त या स्थितीपर्यंतच थांबायचंय. बघा त्यानंतर आपल्या ह्या दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा घालायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं किंवा ही जर आपल्याला पकडता येत नसेल तर हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि मग ती पकड आपल्या पायांना द्यायची. म्हणजे असा विळखा इथं तुम्ही घालू शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. दोन्ही पायांचा जो प्रेशर आहे, जो दाब आहे, तो आपल्या पोटावर येतो. त्यामुळे ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, अन्नपचन ज्यांचं नीट होत नाहीये, त्यांच्यासाठी पवनमुक्तासन अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचा जो अतिरिक्त मेद असतो, चरबी असते, फॅट असतो, तो फॅट वितळण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी आपलं डोकं थोडंसं वर उचलायचं आणि आपलं नाक किंवा हनुवटी किंवा कपाळ दोन्ही गुडघ्यांना लावण्याचा पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची. मग सावकाश डोकं जमिनीवर उलटसाल. हाताचा वेळ सोडून घ्यायचा. पाय गुडघ्यातनं सरळ करायचे. जमीन. ठीक आहे. आणि त्यानंतर आज आपण पोटावर करून एक आसन करणार आहोत. तर तेही कसं केलं जातं बघून घेऊया आणि मग एकत्रित करतो. पोटावर करून एका गालावर करून विश्रांती. आणि आज आपण बघणार आहोत नौकासन. इथे काय करायचं, दोन्ही पाय जुळले ठेवायचे. कपाळ जमिनीवर ठेवायचं. हाताचे आणि पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे.
दोन्ही हातांना आणि पायांना हेच करीत आणि त्यानंतर आपली अपर बॉडी म्हणजे कमरेपासून जो वरचा भाग आहे तो जमिनीपासून वर घेऊन जायचा. त्याचबरोबर आपले दोन्ही हात आणि पाय ते सुद्धा वर बघा. कपाळ, छातीचा भाग, पोट, दोन्ही हात आणि पाय जमिनीपासून. हे झालं नौकासन. आपल्या बोटीप्रमाणे आपल्या शरीराचा आकृती बदलून दिसतो म्हणून याला नौकासन म्हटलं जातं. वेट लॉस कमी होण्यासाठी त्याचबरोबर ओबेसिटीचा ज्यांना त्रास असतो त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. सावकाश उलट चाल करताना दोन्ही हात पाय छातीचा भाग कपाळ आणि विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. एक दिशेला वळून शयनस्थिती मध्ये पाठीवर थोडी विश्रांती. मान मध्यमध्ये संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत थोडस आपण लुजनिंग करून घेऊया. दोन्ही हात आणि पाय 90 डिग्री वर घ्या. दोन्ही हात आणि पाय वरती 90 डिग्री वरती. हा बरोबर. आणि आता श्वास घेत दोन्ही हात पाय लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, असे लांब करायचे, पसरवायचे पूर्णपणे. श्वास घेत लांब पूर्णपणे पसरवायचे. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आश्रम. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. सावकाश दोन्ही हात आणि पाय हळूहळू नियंत्रित जमिनीवर. अगदी सावकाश. विश्रांती. पूर्णपणे कोर मसल्सला ताण येतो. आता दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ, पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. काल आपण उत्थित एक पादासन केलं होतं आणि आज आपण उत्थित द्विपादासन करणार आहोत. सोपी कृती आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. ज्यांना पोटाचे विकार आहेत किंवा तिथे वेदना असतील त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्यांनी शयन स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची आहे किंवा थोडेसे पाय आपले वर खाली करायला हरकत नाहीये. एक एक पाय वर खाली करायला हरकत नाहीये. ज्यांना पोटाचे त्रास आहेत त्यांच्यासाठी सूचना. बाकी इतरांनी आता आपले दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचे आहेत आणि तिथे थांबायचं आपल्याला. थोडेसे खाली घ्या म्हणत होते, थोडेसे खाली घ्या. 30 डिग्री, फक्त 30 डिग्री. आणि आता इथे थांबायचं आहे. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. 45 डिग्री वर इथे थांबायचं आहे. 1 2 3 4 5 4 3 2 1. 60 डिग्री वर 1 2 3 4 5 4 3 2 1. 90 डिग्री वर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडायचा प्रयत्न करा. दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आहेत. बघा पकडता येतात का. जर समजा पकडता येत नसतील तर आपल्या हातांचा हात आपल्या कोपऱ्यांच्या इथे किंवा हाताचा विळखा, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि तो विळखा द्यायचा. पाय गुडघ्यातनं सरळ. आणि आता इथे पुन्हा थोडा वेळ थांबायचंय. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. हळूहळू पाय 60 डिग्री खाली येईल, 45 डिग्री खाली येईल, 30 डिग्री खाली येईल आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. पूर्णपणे पोटाचे इथले स्नायूंना जो स्ट्रेच होता, ताण होता, त्याकडे लक्ष. आणि आता करूया पवनमुक्तासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे आणि ते फोल्ड करायचे. आणि आपल्या पायांना आपल्या हाताचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पोटाची स्नायू रिलॅक्स.
खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. इथे थोडा वेळ थांबा बघा. पूर्णपणे आपल्या पोटावरती दाब आलेला आहे, त्याकडे लक्ष. आपण गेल्या आठवड्यामध्ये अर्ध पवन मुक्तासन करत होतो. आपला एकेका बाजूला दाब होता आणि आता आपण पूर्ण पवन मुक्तासन करतोय. आपल्या पूर्ण पोटावर दाब आलेला आहे. तर ज्यांना स्पॉन्डिलोसिस आहे त्यांनी पुढची कृती करायची नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं प्रथम वरती उचलून घ्यायचं, डोकं वर उचला आणि मग आपली हनुवटी किंवा कपाळना गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. थोडस शॉर्ट ब्रीदिंग होतं इकडे, कारण की आपल्या पोटावर दाब येतोय. पण जाणीव श्वासाची, कुठेही श्वास रोखून नाही धरायचा आहे. आपापल्या क्षमतेने यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर, उलटचाल. हाताचा वेळखा सोडून द्यायचा आहे. पाय हवेत सरळ करायचे गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर. एवढे वर नाही घेतले तरी चालतील. सावकाश जमिनीवर, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पण विश्रांती. एका गालावर पण विश्रांती. आणि आपल्या हाताची घडी करायची. एका हातात दुसरा हात ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचंय. पायामध्ये अंतर आहेच. त्या स्थितीमध्ये थोडा वेळ आपण थांबूया. आपल्या पोटाचा भाग, छातीचा भाग जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. किंवा कुठल्याही एका विरुद्ध गालावर पडून विश्रांती घेऊ शकता. त्या हाताच्या घडीवर कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घेऊ शकता. खूप छान वाटतं या स्थितीमध्ये सुद्धा. इथे थोड्या वेळ थांबायचं आणि आता करूया नौकासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. पूर्व स्थिती आपण घेतलीये. आता पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही हातांना आणि पायांना हेच द्यायचं आहे थोडासा. त्यानंतर आपलं कपाळ, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हात पाय जमिनीपासून वर. सुरुवात करा. हा बरोबर, छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. आपण केलेलं आहे नौकासन. वेट लॉस साठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर कमरेची दुखणी कमी होतात. खूप छान बॅलन्स आपला साधला जातो. सुंदर. आणि आता सावकाश उलटचाल करूया. हळूहळू दोन्ही हात, पाय, छातीचा भाग आणि कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. विरुद्ध गालावर पडून विश्रांती. आणि आता आपण एका कुशीला वळायचंय. सावकाश एका कुशीला वळायचं. बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि मग दंड स्थिती. अगदी सावकाश. विश्रांती. आणि करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत, हाताचे तळवे सिलिंगकडे आहेत. दोन्ही हात फोल्ड करायचे, दोन्ही कोपरं समोरून जॉईन करायचे आणि श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायचे.
श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. तीन. थांबायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. पुन्हा एकदा थोडस अंतर. दोन्ही हात शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता आपण थोडीशी मान आपली उजव्या साईडला टिल्ट करणार आहोत. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान उजव्या साईडला थोडीशी टिल्ट होईल. उजवा कान उजव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. खांदा मात्र उचलायचा नाहीये. दोन्ही हात सैल सोडून द्या जमिनीच्या दिशेने. अगदी सैल. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. स्मृती विरुद्ध बाजूने करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान डाव्या दिशेला टिल्ट होईल. उजव्या साईडला ताण येतोय त्याकडे लक्ष. डावा कान डाव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. तर दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि बघा उजवा पाय फोल्ड करायचा आणि डाव्या पायाचा कोपर उजव्या गुडघ्याला लावायचा. एक. डावा पाय फोल्ड करायचा, उजव्या पायाचा कोपर डाव्या गुडघ्याला लावायचा. दोन. असं आपल्याला थोडस डायनामिक करायचं. ठीक आहे. सुरुवात करूया. एक, दोन, तीन, चार, पाच, बरोबर, सहा, सात, आठ, नऊ, दहा. बरोबर. 10 वेळा झाल्यावर तुम्ही थांबवायचे आणि आता आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि आपले जे तळवे आहेत हाताचे तळवे ते पायाच्या तळव्यांमध्ये आपल्याला आपले हात ठेवायचे. म्हणजे बघा कसं उजव्या पायाच्या तळव्याच्या खाली उजवा हाताचा तळवा, डाव्या पायाच्या तळव्याच्या खाली डावा हाताचा तळवा. या ठीक आहे. आणि आता इथे एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत असं खाली बसायचं. मान वर जाईल. श्वास घेत वर यायचं आणि मान आपली खाली जाईल. ठीक आहे. लक्षात आल्या प्रत्येकाच्या. कशी कृती करायची सुरुवात करूया. मग स्थिती घ्यायची. आपल्या पावलांच्या खाली आपल्या दोन्ही हातांचे तळवे. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली बसायचंय. श्वास सोडत खाली बसायचंय. मान आपली सिलिंगकडे जाईल. कपाळ सिलिंगकडे. पुन्हा श्वास घेत वर. मान आपली खाली जाईल. आपण थोडीशी विरुद्ध कृती करतोय. श्वास सोडत खाली, मान वर. श्वास घेत वर, मान खाली. आता थोडस डायनामिक कृती करूया. एक, इनहेल, दोन, एक्सेल, एक, इनहेल, दोन, एक्सेल, एक, इनहेल, मान वर, दोन, एक्सेल, मान खाली. आणि सावकाश सरळ होऊया. कमरेतनं सरळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. थोडा वेळ विश्रांती. आता आपण बघणार आहोत त्रिकोणासन. हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. आता आपण त्रिकोणासन बघतोय. जास्तीत जास्त अंतर घेतलं की दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचा. आधी बघून घ्या. सोपी कृती आहे पण लक्षात आलेलं बरं. श्वास सोडत सुरुवातीला आपण कमरेतनं पुढे झुकतोय. आपलं संपूर्ण जे उत्तम अंग आहे हे जमिनीला आता समांतर आलेलं आहे. त्यानंतर डावा हात जो आहे तो जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे असेल. तिथे थोडा वेळ थांबायचं. जाणीव श्वासाची. पूर्णपणे पाठीला आपल्या वक्रता मिळते. पाठ करण्याचं आरोग्य सुधारतं. पुन्हा उलटता दोन्ही हात
खांद्यातनं सरळ असतील, हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं आणि मग ही स्मृती विरुद्ध बाजू. कमरेतनं पुढे झुकायचं, उजवा हात हळूहळू डाव्या पावलाकडे जाईल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, नजर आपली डाव्या हाताच्या पंजात आणि मग सावकाश उलटचाल करताना दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि सावकाश कमरेतनं. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हात खांद्यातनं सरळ, नजर समोर असेल एका बिंदूकडे स्थिर. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका, कमरेतनं फॉरवर्ड बेंड घ्यायचा आहे. ओके, आता इथे थोडा वेळ थांबायचा आहे, लगेच कृती नाही करायची. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडत डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, उजव्या पायाच्या शेजारी किंवा उजव्या पायावर तुम्ही डावा हात ठेवू शकता. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आहे, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. ओके, इथे थोडा वेळ थांबायचा आहे. गाणी श्वासाची, दोन्ही पाय स्ट्रेच झालेले आहेत, पाठकण्याला वक्रता आलेली आहे, त्याकडे लक्ष. उलटचाल करूया, एक श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातनं सरळ होतील, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचंय. थोडा वेळ हात खाली असू देत, पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय. इथे थोडा वेळ थांबायचंय, पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे जाईल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे थोडा वेळ थांबायचा आहे, जोड श्वासाची, मानेच्या इकडे ट्विस्ट आहे, ताण आहे, दाब आहे, त्याकडे लक्ष. दोन्ही पायांमध्ये स्ट्रेच आहे, आपापल्या क्षमतेने यथाशक्ती प्रयत्न. सावकाश उलटचाल, एक श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करायचं आहे आणि विश्राम. मान मागे सैल सोडून विश्राम. आणि सावकाश आता बैठक स्थितीमध्ये यायचंय. प्राणायामासाठी स्थिती घ्यायची, अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मुंडी. काल आपण प्राणायामाला कालपासून सुरुवात केलेली आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. थोडस पुढे झुकायचंय, सीटचा भाग मागे ढकलायचा आहे, पाठकणा सरळ करून घ्यायचा. बरोबर, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, चेहरा अगदी शांत. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे, थोडा वेळ थांबायचं, घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करायची. कम्प्लिटली ब्रीथ आउट. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे, थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटलेले आहेत. मी बोलते, मग माझ्या मागोमाग आपणही बोला.
प्राणस्येदं वशे सर्वम्, प्राणस्येदं वशे सर्वम्, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोबल वंदन. या सृष्टीच्या मध्ये जे काही अधीन आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. पण जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं हे प्राणा तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली संपत्ती दे. प्राणशक्तीला मनोमन वंदन केलेलं आहे. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर येतील आणि आज आपण बघणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. तर आपल्याला उजव्या हाताची अंगुली मुद्रा करायची आहे. ती कशी असते बघून घ्या. ही आहे अंगुली मुद्रा. उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आपली 5 बोट आहेत. त्यातलं पहिलं बोट आणि त्याच्या बाजूचं बोट फोल्ड करायचंय. ते अंगठ्याच्या मुळाशी येईल. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. ही झाली अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा. ठीक आहे. तर आपण करणार आहोत आज अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. पहिलं बोट आणि त्याच्या बाजूचं बोट फोल्ड करायचं आहे. ते अंगठ्याच्या मुळाशी येईल आणि करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. बरोबर. अनुलोम विलोमची सुरुवात जी आहे ती चंद्र नाडीपासून होते, म्हणजेच आपल्या डाव्या नाडीपासून होते. तर आता उजवी नाकपुडी बंद करून घ्या. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले, पाठकणा मान सरळ. उजवी नाकपुडी बंद केलेली आहे आणि डाव्या नाकपुडीने खोलवर दीर्घ पूरक एक श्वास भरून घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने डावी बंद, उजवीने संथ रेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच. थोडा वेळ उजवा हात खाली येऊ दे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अनुलोम विलोम प्राणायाम याला बॅलन्सिंग प्राणायाम म्हणतात. का म्हणतात तर बघा, आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतला, उजवीने तो सोडून दिला, पुन्हा आपण उजवीने श्वास भरून घेतला आणि तो डावीने सोडला, म्हणून याला बॅलन्सिंग प्राणायाम किंवा नाडी शोधन प्राणायाम असं म्हटलं जातं. नाडी शोधन यासाठी की आपल्याला कळतं की आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, सूर्य नाडी की चंद्र नाडी. त्याचबरोबर ज्यांना जास्त एन्झायटी आहे, स्ट्रेस वाटतो खूप सारा, तर आपण ह्या थोडस अनुलोम विलोम प्राणायामाचा जर आपण थोडासा अभ्यास केला, थोडासा सराव केला तर एन्झायटी कमी होते. आपला जो ताण आहे, अतिरिक्त स्ट्रेस आलेला आहे, तो सुद्धा कमी होण्यास मदत होते. म्हणून याला बॅलन्सिंग प्राणायाम म्हणतात. त्याचबरोबर मन शांत होतं, विचारांची गती कमी होते, थोडस आपल्याला फोकस राहायला होतं, कॉन्सन्ट्रेशन आपलं चांगलं होतं, निर्णय क्षमता आपली चांगली सुधारते. तर आता आपण सुरुवात करूया या अनुलोम विलोम प्राणायामाला. प्रत्येकाला कळलेलं आहे ना, डाव्या नाकपुडीने आपण श्वास घेतो, उजवीने सोडतो, पुन्हा उजवीने श्वास भरून घेतो आणि डावीने आपण तो सोडतो. श्वास घेण्याच्या क्रियेला पूरक म्हटलं जातं, श्वास सोडण्याच्या क्रियेला रेचक म्हटलं जातं. सुरुवात करूया मग आता. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर. आणि जो हात आता आपल्या अंगुली मुद्रेमध्ये आहे तो आपण फोल्ड करतोय, तो हात जमिनीला समांतर असू दे. नकळतो असा वर जातो किंवा थोडासा असा खाली जातो, तर तसं न करता जमिनीला समांतर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मान सुद्धा मध्यभागी. असं नकळत होतं की आपली मान पुढे किंवा मागे होते, तर आपल्याला ती जाणीवपूर्वक सरळ ठेवायची. आणि आता उजवी नाकपुडी बंद करून घ्यायची आहे. डोळे अलगद मिटलेले, एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर
आणि सुरुवात करूया. डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास सुरुवातीला प्रथम सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथ. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने रेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथ. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी बंद. डावीने संथ. हे झालं आपलं दुसरं आवर्तन. तिसरं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथ. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संथ. उजवा हात खाली ध्यान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जा. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल किंवा तुमच्या आता लक्षात आलं असेल की तुमची उजवी नॉस्ट्रिल किंवा डावी नॉस्ट्रिल कोणती नॉस्ट्रिल चालू आहे. आणि आज आपण बघणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम निद्रा नाशकासाठी अतिशय उपयुक्त. ज्यांना रात्री झोप नीट लागत नाही, मनामध्ये अतिशय विचार असतात, चंचल मन असतं, तर हे कमी होण्यासाठी भ्रामरी प्राणायाम अतिशय उपयुक्त पडतो. तर हा कसा केला जातो? सोपा आहे. आपल्याला एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना आपल्याला गुंजन करायचं आहे. तर हे गुंजन किंवा हे हमिंग कसं असतं? ओंकारातला जो मकार आहे ना त्याप्रमाणे हे गुंजन असतं. एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. एक खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन हमिंग म्हणजे बघा कसं ओंकारातला मकार. ठीक आहे. आवाज आलाय कसा केलाय तो? सुरुवात करूया मग आता. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे आपले अगदी सरळ आहेत. पाठकाणा सरळ आहे. मान मध्यभागी आहे आणि डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. आपण जी ज्ञान मुद्रा केली आहे तिकडे आपलं लक्ष घेऊन जायचं आहे आणि प्राणस्पंदनांचा अनुभव घ्यायचा आहे. तिथून जे व्हायब्रेशन, जे रक्तप्रवाह चालू आहे त्या स्पंदनांचा अनुभव घ्यायचा आहे आणि याच्यातूनच आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. खोलवर दीर्घ पुरा आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ पुरा. दातावर दात लावून घ्या आणि रेचक करताना भ्रमर गुंजन.
खोलवर दीर्घ पुरा, दातावर दात, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पुरा, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पुरा, दातावर दात, रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या व्हायब्रेशनशी मागोवा घेण्याचा प्रयत्न आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर करून विश्रांती करूया. क्विक रिलॅक्सेशन. एका कुशीला वळून पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर घ्यायचं आहे. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने, मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अर्ध्यात मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे आपण जमिनीवर झोपून दिलेलं आहे आणि खूप छान आरामदायी अशी स्थिती आहे. मनोमन आज आपण जी साधना केली त्याचा मागोवा घ्यायचा आहे. जिथे कुठे शरीराचा एखादा भाग ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची बोटं तळवा, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, माझा संपूर्ण उजवा पाय, डावा पाय शिथिल झालेला आहे आणि याची मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जायची आहे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेला आहे. माझा संपूर्ण उजवा हात आणि डावा हात शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे, पाठकण्याकडे. हे तीनही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. तीनही भागांमधले स्नायू, सांधे, पाठकण्यांमधले मणके शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे, उर भागाकडे आणि कंठाकडे. पोटातील आजूबाजूचे स्नायू, छातीचा भाग, परत तिथल्या बरगड्या, पिंजरा शिथिल झालेला आहे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. चेहरा शांत आहे आणि आपलं लक्ष आता आपल्या चेहऱ्याकडे. माझी हनवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझा जबडा, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले डोळे, पापण्या, भोवया, भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. देहधारणेने पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझे संपूर्ण शरीर शिथिल झालेले आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझ्या पोटाची जी हालचाल होत आहे त्याकडे माझं लक्ष आहे.
संथ मंद लयबद्ध माझा श्वास सुरू आहे. मनातील विचारांची गती कमी झालेली आहे. श्वास घेताना पोट हलका हलका वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याला होतोय. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास मी भरून घेताना या सृष्टीतली सकारात्मकता प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी सोडून देत आहे. दिवाळीचे दिवस चालू आहेत. आपली लगबग चालू आहे फराळ बनवायची, साफसफाई करण्याची किंवा शॉपिंग करण्याची. या सगळ्यामध्ये आपल्याला थोडीशी विश्रांती पाहिजे आणि त्यासाठी हे 5 मिनिटाचं शवासन अतिशय उपयुक्त ठरतं. दिवसभरामधली जी ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम आहे हे शवासन आपल्याला देत असतं. शरीर मनाला एकाच वेळेला विश्रांती देणं असं हे चैतन्यासन, आनंदासन जे आपण आता करत आहोत. शरीर हलकं हलकं आणि मन शांत शांत. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तमच राहणार आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहितच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नियमित नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. एक सकारात्मक दृष्टिकोन मला प्राप्त झालेला आहे. माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंदच देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, एक हलकासा खेच आळस द्यायचा आहे संपूर्ण शरीराला. सावकाश एका कुशीला वळायचा आहे. कोणत्याही एका कुशीला वळू शकता, उजव्या डाव्या. आणि एका हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, कुठल्याही शरीराला झटका न देता, कुठली घाई करते न करता अगदी सावकाश. डोळे अर्धत मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायचंय. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना कडून समर्पित केली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून दिला आहे. संपूर्ण नतमस्तक शरणागत व्हा. श्वास घेत घेत कमरेतला सराव होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तवरती, नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हरिओम. खूप खूप धन्यवाद. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. आपण सोमवारी भेटणार आहोत सकाळी 6 वाजता. तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची, आरोग्याची जाओ हीच इच्छा. हरिओम. मीटिंग एंड करते. सगळ्यांना भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता.